दिवाळीच्या तोंडावर महाराष्ट्रात यूपी बिहार सारखं धार्मिक ध्रुवीकरण सुरू झालंय। अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या आमदारांनी धार्मिक ध्रुवीकरणाचा विष प्रयोग सुरू कसा केलाय आणि त्यावरून अजित पवारांनी नेमकी काय भूमिका घेतली आहे पाहूया एक रिपोर्ट मध्ये। दिवाळीला हिंदूंच्या दुकानातूनच खरेदी करा। अजितदादांच्या आमदाराचा धर्मांध नारा। अजित पवार करणार जगतापांवर कारवाई। आपली खरेदी आणि आपल्यातला जो नफा भेटल तो फक्त आणि फक्त हिंदू माणसालाच झाला पाहिजे। ऐकलं, दिवाळीला फक्त हिंदूंच्या दुकानातूनच खरेदी करा असं आवाहन करणारे हे आहेत शाहू फुले आंबेडकरांच्या धर्मनिरपेक्ष विचारधारेचा वारसा सांगणाऱ्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप। जगतापांनी पक्षाची विचारधाराच धाब्यावर बसवली आहे। हिंदूंवर मशिदीतून हल्ले होतात असं वादग्रस्त वक्तव्य करून जगताप यांनी थेट मुस्लिम दुकानदारांवर बहिष्कार टाकण्याचं आवाहन केलंय। आपल्या लोकांवरती हल्ला झाला, कुठून झाला हे पोलिसांना काही माहिती नाही का? मंदिराच्या मधून प्रार्थना करून जात असताना आपल्या महिला यांच्यावरती हल्ला तो मस्जिदीतून लोकांनी केला। कशा करता केला? फक्त मस्जिद वाढवायची, हे मंदिर बंद झालं पाहिजे, इथे येणारे लोक बंद झाले पाहिजे, हा त्यांचा विचार असतो। जो जो दीपावलीच्या निमित्तानं काही खरेदी करत एक लक्षात घ्या, ती खरेदी करत असताना आपला पैसा, आपली खरेदी आणि आपल्यातला जो नफा भेटल तो फक्त आणि फक्त हिंदू माणसालाच झाला पाहिजे। अशा प्रकारची दीपावली आपण प्रत्येकाने साजरी करावी। तर संग्राम जगतापांनी केलेले वक्तव्य देशाच्या फाळणीचा प्रकार असल्याचा हल्लाबोल समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमींनी केलाय। आप ये कह रहे हैं कि दिवाली में सामान जो है किसी हिंदू से खरीदना और किसी से नहीं खरीदना, मतलब इस देश को बांटना चाहते हैं। ये जो है ये लोग देश को बर्बाद कर रहे हैं और ऐसे लोगों के स्टेटमेंट के ऊपर मैं समझता हूँ कि सो मोटो होना चाहिए और पुलिस को उस पर केस लेना चाहिए। खरं तर अजित पवार महायुतीत सहभागी झाल्यानंतर संघ आणि भाजपच्या कट्टर विचारांशी कधीही जवळीक साधली नाही। एवढंच नाही तर अजित पवारांनी संघाच्या बौद्धिकाला आणि संघाच्या मुख्यालयाची पायरी न चढून पुरोगामी विचारधारेवर ठाम असल्याचा संदेश दिला। मात्र आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगतापांनी वारंवार समज देऊनही त्यांनी पुन्हा धार्मिक ध्रुवीकरणाच्या विष प्रयोगाचं आवाहन केलंय। त्यामुळे अजित पवारांनी जगतापांना कारणे दाखवा नोटीस पाठवण्याचं जाहीर केलंय। त्यांनी अतिशय चुकीचं विधान केलेलं आहे। आम्ही त्यांना कारणे दाखवा नोटीस पाठवणार आहोत। एकदा पक्षाची ध्येय धोरणं ठरल्यानंतर पक्षाच्या विचारधारेपासून जर कुठलाही खासदार, आमदार किंवा संबंधित जबाबदार व्यक्ती अशा प्रकारची वक्तव्य करत असतील तर ती वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला अजिबात मान्य नाही। ही भूमिका आमची कालही होती, आजही आहे, उद्याही राहील। ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्रात धार्मिक ध्रुवीकरणाचे प्रकार सुरू झालेत। मात्र असाच प्रकार उत्तर प्रदेशात कावड यात्रेदरम्यान झाला होता। कावड मार्गावर मुस्लिम व्यापाऱ्यांकडून खरेदी न करण्याचं आणि प्रत्येक दुकानावर दुकानदाराचं नाव लिहिणं योगी सरकारनं बंधनकारक केलं होतं। मात्र सुप्रीम कोर्टानं योगी सरकारला जोरदार चपराक लावत हा देश धर्मनिरपेक्ष असल्याची आठवण करून दिली। आता महाराष्ट्रात ऐन दिवाळीच्या आणि पालिका निवडणुकीच्या तोंडावर धार्मिक ध्रुवीकरणाचा प्रकार केला जात असल्यानं न्यायालय असा बेबंद नेत्यांना चाप लावण्यासाठी ठोस भूमिका घेणार का? याबरोबरच कारणे दाखवा नोटीशीनंतरही संग्राम जगताप अजित पवारांच्या सूचना ऐकणार की मुस्लिम विरोधी वक्तव्यांचं गुऱ्हाळ सुरूच ठेवणार, याकडे राज्याचं लक्ष लागलंय। भारत नागणेसह मयूर राणे, साम टीव्ही न्यूज, मुंबई।